ठीक. आता आपण 10वा धडा बघतोय नवोदय विद्यालयाच्या पुस्तकातला, जी आपली प्रवेश परीक्षा आहे नवोदयची त्यामधला हा शेवटचा आहे. बुद्धिमत्तेमधला काय आहे ना, लपलेली आकृती ओळखा. ठीक आहे. आता लपलेली आकृती ओळखायचंय म्हणजे काय करायचंय आपल्याला, अगोदरच ती आपल्या प्रश्नामध्ये दिसते. ठीक आहे. आता इथं आपल्याला काय दिले, ही असती प्रश्नाकृती. इथं काय दिलेल्या आहेत आपल्याला, ह्या 4 उत्तराकृत्या दिलेल्या आहेत. त्या पर्यायातनं आपल्याला शोधायचंय की ही अशी नक्की कुठे दिसते. आता इथं आपल्याला आकृती काय दिली, ही दिसताना तर काय दिसतोय आपल्याला, आडवा झालेला झेड, आणि पुन्हा काय आहेत अजून इथं अशी पट्टी, वर पट्टी. आता अशी कुठे कुठे दिसू शकते, तिसऱ्यामध्ये. बर, आपण काय करायचं मग, आकृती काढून बघायची. ठीक आहे. आता सुरुवात कुठनं करायची, ह्या रेषेपासून अशी काढली ही आडवी, नंतर कुठे जाणार ही उभी, वरती उभी, नंतर खाली ही तिरकी, पुन्हा वर उभी जाती आणि आडवी. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय झालं मग, 1/3. हे काय आहे, आपली हे उत्तर आहे प्रश्नाचं. ठीक आहे. आता अशा प्रकारे आपण जर पुढचा प्रश्न बघितला तर इथं जर आकृती वेगळी दिसतीये, मध्ये काय पाहिजे आपल्याला, असा त्रिकोण पाहिजे. उत्तर आकृतीमध्ये शोधताना सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय शोधायचं आहे, त्रिकोण कुठे दिसतोय का. ठीक आहे. त्रिकोण इथं दिसतोय का. पण समजा आता आपण हा असा इथला त्रिकोण घेतला, इथं काय आहे, अशी आकृती आहे, खाली आली, नंतर वर गेली. हे इथं दिसतंय का, तसं बघायचं. वर गेले, खाली आले, पण वर जाणारी आकृती आहे का, नाही. म्हणजे हा आपला ऑप्शन नाही. ठीक आहे. इथं त्रिकोणच तयार होत नाही, त्यामुळं हा पण कट झाला. आता तिसऱ्या प्रश्नामध्ये त्रिकोणच तयार होत नाही, त्यामुळं हे पण गेलं. आता राहिलंय आपल्याकडे चौथा. लक्षात घ्या, चौथा जरी वाटत असले की 3 कट झालेत, तरी चौथ्यात सुद्धा आपण आकृती तिची शोधायची आहे आधी. ठीक आहे. आता बघा, इथला त्रिकोण पण वैशिष्ट्यपूर्ण आहे. कसा आहे तो, सरळ आहे का, नाही, असा आहे, आणि त्यानंतर तो खाली थोडासा चौकोन झाल्यासारखा झालाय एका बाजूला. तर इथं जर बघितलं तर हा असा, आणि मग हा खाली जाणारा चौकोन सारखा त्रिकोण दिसतोय, आणि ही सरळ व्ही, आणि पुन्हा पुढचा एक एक्स्ट्रा व्ही. बरोबर. तर हा असा आणि असा. म्हणजे ही काय झाली, आपली प्रश्न आकृती सारखी उत्तर आकृती सापडली का. हो. म्हणजे आपलं उत्तर किती आलं मग, पर्याय क्रमांक 4 आलं. ठीक आहे. तर असं अजून तिसरं पण बघूया. आता तिसऱ्या प्रश्नामध्ये काय वाटतंय आपल्याला, सोपं दिसतोय की नाही प्रश्न, काय दिसतंय, 2 फक्त काय शोधायचे आपल्याला, असे जरा अर्धवर्तुळाकार असणारे बाण शोधायचे आहेत. लक्षात घ्या, लपलेल्या आकृतीमध्ये दिशा पण तीच पाहिजे बाणांची. दिशा बदलून चालणार आहे का, नाही. मग आता दिशा, आधी कट काय काय होते बघू आपण. हा कट झाला, बरोबर. नंतर हे जर बघायला गेलं तर इथं मध्ये असं आकृती पण पाहिजे ना आपल्याला, ही बाण तोडून, अर्धवर्तुळ तोडून त्याला आडवी रेष आहे का, इथं नाही. नंतर तिसऱ्यामध्ये काय झाले, दिशा बदललेली दिसते. ठीक आहे. आता इथं कुठे दिसतंय अजून, एक सरळ एक उलटा. ठीक आहे. तर 3 मध्ये म्हणू शकतो का आपण आहे म्हणून उत्तर, प्रश्न आकृतीचं उत्तर 3 मध्ये. ठीक आहे. पण इथं काय झालंय मग, दोन्ही समोर आलेले बाण आहेत, इथं पण आलाय, कारण चौथ्यामध्ये तर दोन्हीकडे कट आहेत. बरोबर. इथं पण आहे, इथं पण आहे. ही अशी तर आकृती निश्चितच येणार नाही. किती येईल मग, 3 येऊ शकते. ठीक आहे. आता पुढे जर चौथा प्रश्न बघितला, आता चौथा बघा, दिसताना काय वाटतंय, प्रश्न दिसतोय सरळ, पण उत्तरात शोधायला गेला तुम्ही तर जरा आकृत्या काय दिसतायत, किचकट दिसतायत. ठीक आहे. आता बघा कसं पाहिजे आपल्याला, हे असं आडवी रेष, बरोबर. आडवी रेष इथं पण दिसते, मग ही अशी येणारी तिरकी रेष, इथं ही तिरकी रेष दिसते, मग ही उभी, पुन्हा आडवी जाणारी, तिरकी जाणारी. पण ही रेष आहे का अशी आडवी पुन्हा येणारी, इथं या आकृतीमध्ये नाही. कुठे दिसू शकते बघा, इथं नाही. इथं दिसेल का, बघा. आता ही आडवी आली, तिरकी आली, खाली गेली, पुन्हा आडवी आली, पुन्हा काय झाली, वरती गेली, आणि पुन्हा काय झाली, पाहिजे तशी आपल्याला खाली आली. म्हणजे प्रश्न आकृती सारखी उत्तर आकृती किती मध्ये दिसती, पर्याय क्रमांक
4 मध्ये दिसते. ठीक आहे. आता 5वा प्रश्न. आता तुम्ही सांगा बरं 5व्या प्रश्नाचं उत्तर काय येऊ शकतं. सोपं आहे ना, आकृती तर सोपीच आहे. बरोबर. काय पाहिजे आपल्याला, ह्या आडव्या अशा 2 रेषा, त्या पण कशा आहेत, एकमेकींना समांतर आहेत ना, वर खाली. नंतर पुढे त्यांना जोडणारी एक रेषा, आणि मध्ये काय बनलाय, हा असा आडवा वाय बनलाय. कुठे दिसतंय असं उत्तरामध्ये? 2 मध्ये दिसतंय का? बघा आता ही उभी येणारी रेष, पुन्हा आडवी जाणारी रेष, आणि हा मधला हे आडवा झालेला वाय दिसतंय. पर्याय क्रमांक 2. आता 6वा प्रश्न बघू. 6वा प्रश्न सांगता येईल का? सोपा दिसतोय ना? सांगा बरं काय येईल उत्तर. 4. बरोबर. हा काय आहे, एक्स सारखा आहे, पण एक्स कशाचे बनलेले आहेत, वक्र रेषांचे बनलेले आहेत. बरोबर का? अशा अर्धवर्तुळाकार असल्यासारख्या ह्या रेषा आहेत. बॉल जर कापला आपण तर असा दिसू शकतो का? बरोबर. तर इथं सगळीकडे गोल गोल दिलेत, इथं तर रेषा जुळत नाहीत अशा पद्धतीनं, म्हणजे हा नाही. बरोबर. इथं एकमेकीला चिटकलेत का? इथं जसे चिटकलेत तसे इथं चिटकलेत का? नाही. 3 मध्ये चिटकलेत का? मध्ये चिटकलेल्याच नाहीत. ही जागा काय आहे, एवढी रिकामी. 4 मध्ये जर बघितलं तर काय दिसतंय, हे असं ह्या अर्धवर्तुळाकार रेषा काय झालेत, एकमेकींना चिटकलेल्या आहेत किंवा एकदम नजीक आहेत, जवळजवळ आहेत. ठीक आहे. तर 7वा प्रश्न बघू. हा 7वा प्रश्न आहे. असं कुठं दिसल, खवले खवले वाटतात ना, कुठं दिसतात हे असे, हे एकमेकांना सगळे जोडलेले आहेत बघा, असे कुठे दिसतात बघा. इथं 3 मध्ये दिसतंय का? बघा ही एवढीच रेष आहे, नंतर इथनं जोडणारी रेष आहे, नंतर इथनं हा जोडणारा असा अर्धवर्तुळ आहे, आणि हा सगळ्यात खालचा असा जोडणार दिसतंय. हे म्हणजे आपलं ह्या प्रश्नाचं उत्तर किती आलं? पर्याय क्रमांक 3 आलं. ठीक आहे. स्वस्तिक. आता हा स्वस्तिक आपण बऱ्याच वेळेस बघितलेला असतो. हे उत्तर आकृतीमध्ये कुठे दिसते? 3 मध्ये का 4 मध्ये? 4 मध्ये कसं दिसल? 4 मध्ये ही जोडणारी रेषा आहे का? 4 मध्ये इथं जोडलं जाते का? हे काय पाहिजेत आपल्याला सगळीकडे, फक्त ह्या इथं हा गॅप दिसतोय, गॅप बघा, हा गॅप आहे ना, या गॅप मुळे उत्तर 4 येणार का? नाही. किती येणार मग? 3 येणार. समजा आता बघा आपण ही आकृती काढून बघू. इथं जोडणार, हे असं जोडणार, वर जाणार, खाली जोडून असं खाली येणार. किती मध्ये दिसतंय हे? पर्याय क्रमांक 3 मध्ये. 4 मध्ये होतं का? नाही. ठीक आहे. आता 9वा प्रश्न बघा. काय दिसतंय? यस दिसतंय का? फक्त यस ला काय केलंय, थोडस इथं पण असा तिरकी रेष आलेली आहे. अशी कुठे दिसते? किती सहज दिसते बघा बरं. या यस मध्ये दिसतंय का? पर्याय क्रमांक 2. ठीक आहे. दिसता काही प्रश्न बरेच सोपे पण असतात. ठीक आहे. काही मात्र थोडे किचकट असतात. आपली निरीक्षण शक्ती इथं जास्त महत्वाची आहे. आपण किती व्यवस्थित निरीक्षण करतोय. निरीक्षण जर व्यवस्थित असेल तर हे प्रश्न सहज सुटतात. तर पुढचा प्रश्न बघू आपण. 10वा. आता एक हे काय होतं बघा, तुम्हाला डोळ्यांनी व्यवस्थित स्कॅन करता आल्या पाहिजेत आकृत्या. प्रत्येक वेळेस तुम्ही त्याला पेन्सिलने ओढू शकताय का रेषा? अगदी सुरुवातीची स्टेज ज्या वेळेस आहे त्यावेळेस तुम्ही अशा पेन्सिलने रेषा ओढून वगैरे बघू शकता की ही आकृती आहे का म्हणून. पण खरं तर नंतर नंतर तुमचा इतका सराव व्हायला पाहिजे की फक्त बघितल्यानंतर तुम्हाला बघून ओळखता आलं पाहिजे, पेन्सिल वगैरे न वापरता, की ह्या प्रश्नाचं उत्तर किंवा ह्या प्रश्नाची लपलेली आकृती कशात असेल ती. आता ह्याची सांगा बरं कुठे येऊ शकते लपलेली आकृती. सगळ्याच रेषा बघायच्या, हितली रेष बघायची, ही रेष बघायची, ही रेष बघायची, सगळंच बघायचं. सगळं कुठे दिसतंय? एखादा गेस आपला चुकू पण शकतो बघा उत्तराचा. चौथ्यामध्ये बघा. आता बघा ही तिरकी रेष आहे, बरोबर. ही खाली इतक्या खाली नाही आली, बरोबर. हे चुकलं थोडस. कुठपर्यंत जाणार ही? इथपर्यंत.
नंतर खाली थोडं वर गेलं आणि मग ही तिरकी गेलीये. ती नुसती तिरकी गेलीये का, पुन्हा ती काय झालीये बघा, इथं खाली पण आली अशी, बरोबर? तशी ती इथं पण खाली आली पाहिजे. दिसतंय का हे प्रश्न आकृतीसारखं? बरोबर? म्हणजे आपलं उत्तर किती आलं? पर्याय क्रमांक 4 आलेला आहे. आता 11वा प्रश्न बघा. तसं दिसताना तर फार सोपा दिसतोय, तरी कुठं सापडेल आपल्याला? इथं दिसेल का? नाही, कारण इथं आपल्याला जसा पाहिजे असा थोडासा तिरका वगैरे त्रिकोण तो इथे दिसत नाही. 2 मध्ये कुठं दिसल? इथं दिसेल का? इथं का अजून कुठं चौथ्यात वगैरे दिसेल? काय होते? हा असा त्रिकोण, असा गोल असणारा, समजा आपण इथं काढले हे, हा त्रिकोण, हा थोडासा गोल भाग, आणि अजून काय येणार? हे इथं असलेला कशामध्ये दिसते आपल्याला? पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसते. ठीक आहे. तर प्रश्न क्रमांक 12 बघू. 12 मध्ये काय कुठे दिसेल 12 मधलं? 4 मध्ये दिसेल का? असं, आणि मग ह्या खाली उभ्या 2 रेषा, बरोबर? आपल्याला तेवढंच पाहिजे की. कशामध्ये दिसते हे? पर्याय क्रमांक 4 मध्ये. आता 13वा प्रश्न बघू. 13वा प्रश्न काय आहे? साधा एक्स आहे. कुठे दिसतंय सांगा बरं एक्स? कशामध्ये? 2 मध्ये दिसतंय का? बर, 2 मध्ये दिसतंय म्हणता. ही रेष इथं काय झालीये? इथं पण येते, असा होतोय, आणि 4 मध्ये पण दिसतंय की एक्स. आता कसं ठरवणार तुम्ही? दुसरं बरोबर आहे का चौथं बरोबर आहे ते? 4. 4 का बरं येईल? चौथं बरोबर, चौथंच येणार का? तर इथं लगेच बघितल्या बघितल्या आपल्याला काय वाटते? हा थोडासा जास्त लांब पण आहे ना, बरोबर? पर्याय क्रमांक 2 पण येऊ शकते की. 2 पण येऊ शकते. बघा आता काय होतं, काही काही वेळेस असतात ती थोडी फिक्स सांगू शकत नाही आपण की हेच उत्तर आहे म्हणून. पण शक्यतो परीक्षेत असे प्रश्न येत नाहीत. ठीक आहे, इथं दोन्ही ठिकाणी दिसते. 2 ला पण दिसते, 4 ला. मग त्यातल्या त्यात बघा, आता जर आपण आकृती काढून बघतो त्यावेळेस हा जो एक्स आहे हा खाली खूप जवळ जवळ दिसतोय, तेवढा इथं खाली जवळ जवळ नाही. ह्याच्या ज्या लांब आहेत ना, त्यानुसार बघितलं तर उत्तर पर्याय क्रमांक 2 काय येतोय? जास्त बरोबर येतोय 4 पेक्षा पण. येतंय का लक्षात? म्हणजे तुम्ही इतकं बारीक बघितलं पाहिजे ह्या दोन्हीतली. आता इथं काय झालं, उत्तर दोन्ही सारखी दिसतात, ज्यावेळेस ती सारखी दिसतात त्यावेळेस आपण काय केलं पाहिजे? लांबी वगैरे सुद्धा बघितली पाहिजे, किंवा ह्यातलं अंतर काय दिसतंय? इथं कमी दिसतंय, तसं हे जास्त आहे. जसं इथं जास्त दिसतंय तसं. ठीक आहे, म्हणजे इतकं निरीक्षण केलं पाहिजे. नवोदय परीक्षा एवढी दिसती, इतकी काय सोपी नाही. दिसायला जरी वाटत असलं की ते 80 प्रश्न आहेत आणि त्यातनं किती चुकले पाहिजेत? 2-3च. त्यातले बुद्धिमत्तेचे तर नाहीतच चुकले पाहिजे. ठीक आहे. आता 14वा प्रश्न बघा. काय आहे? यम शोधायचा आहे ना? कुठे दिसेल सांगा बर यम? चौथ्यात? कुठे दिसेल चौथ्यात? चौथ्यात कुठंच रेष जोडलेली नाही की. समजा आपण जर हा असा पकडला, इथं इथं गॅप आहे, हा आहे का? मग नाही. पर्याय क्रमांक 4 तर कट झाला. 3 मध्ये पण दिसतंय का कुठं? नाही. मग 2 हा खाली जाणारा, हा इथं, आणि मग हा असा खाली येणारा. ठीक आहे, पर्याय क्रमांक किती दिसतोय आपल्याला? 2. ठीक आहे, हा पर्याय क्रमांक 2च येईल. आता पर्याय हे प्रश्न कितवा बघतोय आपण? 15वा.
आता लक्षात घ्या किती घटक आहेत आपल्याला बुद्धिमत्तेचे 10 घटक. प्रत्येक घटकावरती प्रश्न किती विचारतात? 4 विचारतात. ठीक आहे. सराव करताना आपण जास्त प्रश्नांचा का करतो? का तर तेवढ्या 4च प्रश्नांचा करून उत्तर किती बरोबर येतील आपली 4 पैकी 1. त्यामुळे जास्त प्रश्नांचा सराव केला तर आपले 4चे 4 प्रश्न बरोबर येतात. आता हा 15वा प्रश्न बघा. कुठे दिसते असा आकार? काय आहे हा? त्रिकोण आहे का? काटकोन त्रिकोण आणि वरनं त्याला दुसरा एक त्रिकोण अजून जोडलेला आहे. बघा बरं कुठे दिसते? बघा कसं होतं कधी कधी. आता तुम्ही 5वीत आहात, थोडस जरी वय लहान असलं तुमचं तरी इलिमिनेशन टेक्निक म्हणजे काय असतं? उत्तर बाद करायचे, पर्याय बाद करायचे. जे जास्त चुकीचे वाटतात ना ते प्रश्नाची उत्तर आधी बाद करायचे. असं सगळ्यात आधी पहिल्यांदा बाद वाटणार कुठलं आहे? पहिलं. येईल का उत्तर पहिलं? नाही, कारण आपल्याला काय पाहिजे? असं इथं त्रिकोण पाहिजे. अशी तिरकी रेष दिसतीये का? नाही, जशी इथं आहे तशी. मग नंतर कुठला बाद करायचा? चौथा. मग किती राहिले तुमच्याकडे पर्याय? 2 राहिले, दुसरा आणि तिसरा. आता इथं दुसरा पण आहे आणि तिसरा पण आहे. आता दोन्हीकडे तुम्हाला तसंच आकृती दिसेल बघा. ही हा इथं त्रिकोण बनलाय, इथं पण त्रिकोण बनलाय. आता काय करायचंय आपल्याला? काय आलं पाहिजे? हा जो छोटा त्रिकोण आहे, हा छोटा त्रिकोण, हा छोटा त्रिकोण कुठे दिसतोय? इथला वाटतोय का इथला वाटतोय? हे बघायचं. दुसरा छोटा वाटतोय. ठीक आहे. आता आपण जर हे सगळं पुसलं, काय वाटतंय आता निम्म केल्यानंतर? त्याला पण निम्म करायचं. दुसरा वाटतोय का चौथा वाटतोय? सॉरी, दुसरा वाटतोय का तिसरा वाटतोय? नाही, दुसरा नाही येणार. हे बघा, आता लक्षात घ्या. जे आपण बघतोय इथला हा त्रिकोण बरोबर, तो दोन्हीकडे दिसला आपल्याला. दुसऱ्या पण पर्यायात दिसला, तिसऱ्या पण पर्यायात दिसला. प्रश्न कुठल्या त्रिकोणाचा आहे? जो छोटा दुसरा त्रिकोण आहे उलटा तो. तर हा जर तुम्ही बघितला, हा कुठपर्यंत आहे? ह्या मोठ्या त्रिकोणाच्या जवळपास निम्म्या अंतरापर्यंत आहे. आहे की नाही? तसा तो उत्तराकृतीमध्ये प्रश्न इथं पर्याय जो दुसरा दिलाय तिथं दिसतोय का निम्म्यापर्यंत? नाही दिसत. तो कुठे दिसतो आपल्याला निम्म्यापर्यंत? पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसतो. ठीक आहे. म्हणजे ज्या वेळेस असे एकसारखे दिसणारे 2 उत्तर असतात त्यावेळेस तुम्ही काय केलं पाहिजे? अजून जास्त डिटेलमध्ये किंवा जास्त निरीक्षण करून बघायचं. उंची किती दिसते, जाडी किती दिसते. मगाशी आपण एक्स ला जसं बघितलेलं तसं. बरोबर? म्हणजे लगेच जर तुम्ही घाई गडबडीमध्ये जर हा प्रश्न सोडवला असता तर उत्तर किती लिहिलं असतं? 2 लिहिलं असतं की नाही? लगेच दिसलं किती सोपा प्रश्न आहे, लगेच मला आला. उत्तर किती करून आला असता? 2. आणि हे काय झालं असतं? चुकलं असतं. का तर उत्तर किती येणार आहे? 3 येणार आहे. ठीक आहे. आता 16 बघा. 16वा प्रश्न तर वरच्यापेक्षा तरी 16वा सोपाच वाटेल. बरोबर? दिसतोय का बघा कुठं? 3 सगळ्यात आधी तर 3 कट होणार. का 3 कट होणार? इथं त्रिकोण कसा आहे? सॉरी, हा जो कोण आहे हा कसा आहे? टोकदार आहे. इथं टोकदार आहे का? हे गोल आहे. त्यामुळे सगळ्यात पहिल्यांदा हे कट झालं. बरोबर? आता दुसरे बघा कुठे दिसतात. पहिला पण कट झाला. राहिलाय काय काय? दुसरा आणि चौथा. चौथा पण कट झाला. का बरं कट झाला? का तर माग असं लागणार जे रेषा आहेत त्या रेषा आहेत का? नाही. मग काय? दुसरा. आता दुसऱ्यामध्ये आकृती काढून बघायची. वर जाणारी रेष आडवी, हा पुढचा कोण, पुन्हा इकडे आडवी जाणारी रेष आणि ही अशी खाली येणारी रेष. ह्या प्रश्नासाठी 16व्या प्रश्नाचं उत्तर किती येणार? मग आपलं पर्याय क्रमांक 2 येणार. ठीक आहे. आता 17वा प्रश्न बघू. 17वा प्रश्न काय येऊ शकतं उत्तर? पर्याय क्रमांक 4. हा. आता ही आकृती काढून बघायची. वर जाणारी रेष, मग ही अशी यम सारखी रेष आणि पुन्हा त्याला आडवी होणारी रेष. ठीक आहे. किती येणार मग? पर्याय क्रमांक 4. बरोबर. आता कितवा बघायचा? प्रश्न क्रमांक 18वा.
कुठे दिसतंय पर्याय क्रमांक 18? इथे दिसेल का? बघा आता ही हा अशी जाणारी रेष, बरोबर. मग ही तिरकी येणारी रेष, पुन्हा ही आडवी. इथं काय झालंय? असा हा आकार तयार झालेला आहे. तो कुठे दिसतोय आपल्याला? पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसतोय. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 19. सांगा बरं काय येऊ शकते 19चं उत्तर? कुठे दिसेल असं? इथं छोटा त्रिकोण तयार झालाय बघा. छोटा म्हणता येणार नाही, पण तयार झालाय खालच्या बाजूला. तसा तो त्रिकोण आपल्याला आपल्या उत्तरात पण दिसावा. तिसरे येते. कसा तयार होणार? असा खाली येणारा, इकडे जाणारा, आणि मग ही इथं वरती जाणारी रेष. पर्याय क्रमांक किती आला आपला? 3 आला. ठीक आहे. किती आता? 19 नंतर इकडं या बाजूला 20वा प्रश्न. ठीक आहे. बघा आता 20वा प्रश्न काय आहे? मोठा गोल आहे, त्या गोलाच्या आतमध्ये काय आहे? रेष आडवी. त्या आडव्या रेषेला हा असा आकार, त्यामुळे तो काय दिसतोय? त्रिकोण. पण नुसता त्रिकोण आहे का? इथं वर जाणारी रेष पण आहे बघा. ठीक आहे. ही कुठे दिसते बघायचं. गोलामध्ये पाहिजे हे सगळं. आणि त्यातल्या त्यात बघा, जर तुम्ही लक्ष दिलं तर ही रेष कशी आहे? खाली इथं चिटकलेली आहे पूर्ण अशी. एक नंबर. एक नंबर मध्ये असा त्रिकोण तयार होतोय का? नाही. एक नंबर मध्ये हा त्रिकोण काय होणार मग? 2 नंबर. ही रेष चिटकली आहे का इथं? नाही. इथं काय दिसतोय? गॅप आहे, अंतर दिसते. म्हणजे हे पण उत्तर आहे का? नाही. हे पण कट झालं. 3 मध्ये. बर, 3 मध्ये हे कुठं आहे? त्रिकोण कुठं आहे? किती मध्ये? आता इथं उलट वगैरे करून दिसते का बघायचं. इथं तरी येणारच नाही, बरोबर. 2 मध्ये, 3 मध्ये ही रेष आहे, बरोबर. इथं त्रिकोण तयार होत नाही आपल्याला पाहिजे तसा, बरोबर. वर रेषा जाऊन मग असा आला पाहिजे होता. तसं येतोय का? नाही येत. मग पर्याय क्रमांक 4 मध्ये थोडस तसं दिसतंय. हा इथं अगदी थोडासाच हे झालाय. मात्र मग बाकीच ही आडवी रेष आहे, वर गेलेली आहे, आणि ही अशी पण आलेली आहे. ठीक आहे. सध्या तरी हेच उत्तर समर्पक वाटतंय. ठीक आहे. सगळ्यात जवळ जाणारं उत्तर पर्याय क्रमांक 4 मध्येच आहे. बाकीच्या पर्यायांमध्ये आहे का एवढं पण जवळ जाणारं उत्तर? नाही. ठीक आहे. आता जर आपण 21वा प्रश्न बघितला तर 21व्या प्रश्नामध्ये काय येईल? कसं येऊ शकतं? आकृती दिसताना सोपी दिसते ना? काय पाहिजे? अशी तिरकी रेष. आणि मग आता बघा, जेव्हा अशा लहान रेषा असतात ना, तेव्हा त्या शोधायला जरा जास्त किचकट असतात. मोठी आकृती तर सहज सापडणार तुम्हाला. इथं पण दिसते तिरकी रेष, बरोबर. पण असं केल्यानंतर ही जी तिरकी रेष पाहिजे ती इथं आहे का? नाही. त्यामुळे काय झाला? पहिला पर्याय कट झाला, बरोबर. आता दुसरा बघा. दुसऱ्यामध्ये दिसतंय का? उभी रेष येऊन पुन्हा अशी तिरकी जाणारी पाहिजे. इतकी नाही, अगदी थोडीशीच पाहिजे. 3 येते का 4 येते? 4 येणार. 4 बघा आता. ही तिरकी रेष, बरोबर. ही आडवी रेष, आणि ही अशी इथनं जाणारी
तिरकी रेष, बरोबर. आणि नंतर इथं ही खाली येणारी रेष आणि इथं सुद्धा ही तिरकी जाणारी रेष कुठे येते? पर्याय क्रमांक 4 मध्ये येते. ठीक आहे, झालं ना? झालं ना? हा, बस. बर.